ब्रेकनंतर बातमी क्रिकेट संदर्भातली आहे। टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक कोण होणार याचा खुलासा होणं अजूनही बाकी आहे। रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण बीसीसीआयच्या वतीने देण्यात आलं। विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, सस्पेन्स अजून संपलेला नाहीये का? सस्पेन्स संपलेला नाही आणि अमिताभ चौधरी यांच्या खुलाशामुळे एक नवी बातमी समोर आली आहे की हा प्रस्ताव किंवा हा जो निर्णय आहे तो अजूनही विचाराधीन आहे आणि कदाचित आज रात्री उशिरापर्यंत निर्णय होईल। पण तुर्तास तरी रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेली नाही। बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा दिल्लीत होती आणि तिथे 3 असोसिएशन्सनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला। त्या सगळ्या गोंधळात ही बातमी आली आणि या बातमीवरती बीसीसीआयनं अजूनही शिक्कामोर्तब केलेलं नाही। काही वाद आहेत रवी शास्त्री यांच्या नावासंदर्भात का विराटचंच म्हणणं अखेरचं म्हणणं मानलं जाणार आहे? सध्या तरी चौधरी यांचं म्हणणं असं आहे की सीएसीकडे आम्ही जो निर्णय दिला आहे, क्रिकेट सल्लागार समितीकडे हा जो निर्णय दिलेला आहे, या समितींना अजूनही हा निर्णय घेतलेला नाहीये की कोणाची या पदावर निवड करायची आणि ते जेव्हा निर्णय घेतील आणि आमच्याकडे सोपवतील त्यानंतरच बीसीसीआय नावाची घोषणा करेल। विजय, धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेत राहतो। अजून तरी रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे।